काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. याला आम्ही बघतच नाही, कारण स्वतःहून स्वतःला काहीतरी म्हणून घ्यायचं, स्वतःहून स्वतःला काहीतरी समजायचं, हा तर प्रॉब्लेम आहे. आणि ते काय आहे ते उद्धवजींनी त्या दिवशी सांगितलंय, त्यामुळे ह्याच्यावर आम्ही नाही बोलणार. एक दुसरा बॅनर लागले, ठाकरेंचा बॅनर लागले आहे. पुन्हा एकदा ठाकरेंची सरकार येणार असे याचे बॅनर आहे आणि कामाख्या देवीला देखील जाणार आहे. ते कल्पना नाही बाबा ही कोणी लावली आहे. कामाख्या देवीला म्हणजे उगाचच बदनाम केलं जात आहे. ते स्थान आहे ते शक्तिस्थान आहे आणि शक्तिस्थानाला काही लोकांनी जे बदनाम करून ठेवलं आहे अघोरी क्रिया करून, त्यामुळे मला वाटतं उद्या जर मी मातेकडे गेली पण तर मी काय अघोरी करायला जाणार नाही आहे. पण शक्तिस्थान आहेत तर ती दर्शनाला गेलं तर बरं आपल्याला अघोरी कोण करतंय ते पण आपल्याला दिसलंय. आणि अशा अघोरी कामांमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला बुडवलं आहे अघोरी कामांमध्ये. त्यामुळे आणि ती अघोरी कामं जर महाराष्ट्राच्या विकासासाठी असती, पण ही तर स्वतःच्या विकासासाठी केलेली अघोरी कर्म आहेत. त्यामुळे या सगळ्याचा आम्ही निषेध करतो. महेंद्र थोरवे असं म्हणतायत की सुनील तटकरेंना स्वतः पालकमंत्री आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी देखील अनेक वेळा अघोरी प्रथा केली. म्हणजे गोगावल्यांवरती बरं झालं ह्यांच्यातनंच सगळं बाहेर येत आहे. ज्या वेळेला महेंद्र थोरवे उभे राहिले तर तटकरेंनी सगळे विसरून त्यांना मदत केली. तेव्हा थोरवे आमचा टॉवेल बॉय, स्क्रिप्ट वाचणारा बॉय गोगावले, तो त्यांच्या घरी पायघड्या घालायला गेले. काय यांचं समजायचं? काल काय बोलतात, आज काय करतात, उद्या काय करतील याचा भरोसा नाही. ताईकडे तुमच्या पक्षाकडून बॅनरबाजी केली जात आहे किंवा पक्षप्रमुख बोलत देखील आहे, सकारात्मक भूमिका दाखवत आहे, पण मनसेकडून वारंवार सांगितलं जाते की अजूनही उद्धव ठाकरे स्पष्टपणे बोलत नाही की आम्ही युतीसाठी तयार नाही. मुळामध्ये तुम्ही ज्या दिवसापासून राज ठाकरे साहेबांनी बॉल टाकला त्या दिवसापासून वरिष्ठ त्यांचे काही बाळा नांदगावकर सोडतात, काही आणखीन 2-4 नावं मी घेऊ शकते ते सोडतात, तर काही तर पेरोल सारखेच बोलत आहेत. त्यामुळे मला डाऊट आहे की ह्यांच्या नतद्रष्टांमुळे राज ठाकरेंना काही अडचण होऊ शकते का? आणि जर झाली तर अख्खा महाराष्ट्र मुंबई ज्या पद्धतीने आता गिळंकृत करत चाललेत ते अधिक आम्हाला आमची ताकद माहिती आहे, पण आपल्या ताकदीला अधिक ताकद मिळाली आणि मराठी माणसांचं भलं होणार असेल, महाराष्ट्र या संकटातून वाचणार असेल, या अघोरी क्रियेतून अघोरी याच्यातून, तर म्हणून आम्ही हात पुढे केले आहेत. आले तर वेल अँड गुड, पुढचं ठरवतील उद्धवजी. माध्यमातूनच होत आहे. नाही असं तुम्हाला वाटतंय, असं तुम्हाला वाटतंय. माझी समजा आता चर्चा कोणाबरोबर येते का सगळ्या मी उघड करू का? त्यामुळे आहे आम्ही आजही सकारात्मक आहोत. पण उद्धव ठाकरे वारंवार सकारात्मक आहेत असं म्हणतायत, परंतु याच्या अगोदर देखील अनेक वेळा अशा गोष्टी झाल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी का नाही पाठिंबा दिला असं देखील बघा. ह्याच्या अगोदर राजसाहेबांना फडणवीस साहेबांनी काय काय बोलले हे रेकॉर्डवर आहे. याच्या अगोदर शिंदे साहेब असतील, राणे हे काय काय बोलले हे रेकॉर्डवर आहे. ते विसरतायत ना आणि म्हणतायत ना की सगळं विसरा आणि पुढे चला. ते जिस कुत्ता को नाम लेके जो बदनाम आहे तो दाऊद बरोबर आहे, त्याचं नाव घेऊन बड गुजरला. भर सभेत जिथे कायदे बनतात तिथे ह्या गोष्टीची खरी चर्चा झाली. ते कायदे बनलेच नाही, काय ते दे बनलं आणि काय ते दे घेऊन बडगोजर छू झाले. काय म्हणावं? राष्ट्रपतींच्या भाषणाचा एक व्हिडिओ काल देशपांडेंनी ट्विट केला. त्या व्हिडिओत राष्ट्रपती असं म्हणतात की मराठी माणसासाठी मी पाय चाटायला पण तयार आहे आणि पाय छाटायला पण तयार आहे. आता ते चाटतील कोणाची आणि छाटतील कोणाची ते त्यांना माहिती आहे. आम्ही काय सांगावं? कोणाची चाटणार आहे ते लोकच बघतील आणि कोणाची छाटणार आहे तेही लोकच बघतील. आज मंत्री आशिष शेलार यांनी एक दावा केला आहे की ठाकरेंचे एवढे नगरसेवक आमच्याकडे आले आहेत की संख्याबळ पाहता आम्ही सर्वात नंबर 1चा पक्ष बनलो आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये, कारण का सगळ्यात जास्त नगरसेवक हे आमच्याकडे. सूज देऊन कुठलाही पक्ष मोठा दिसतो आणि कशासाठी गेले ते सगळ्यांना माहिती आहे. सुजलेल्या पक्षावर काय बोलावं? पण जे आज नगरसेवक गेले त्यांनी अशी देखील टीका केलेली आहे की ठाकरे हे संवाद साधत नाही, कार्यकर्त्यांशी बोलत नाही. जे पहिल्या दिवशी या गद्दारांनी टेप लावली आहे तीच टेप आता ही लोक लावतायत. ठाकरेंना म्हणून एक ज्या गेल्या होत्या विभागाकडून त्या परत आल्या,
त्यांनी सांगितलं ना तिकडे काय खतखत आहे. त्यामुळे आमचा विकास होत नाही, आम्हाला विकास कामं मिळत नाही. तर आमच्या विभागात 3 वर्ष आम्हाला विकास निधी दिला नाही, पण आम्ही पण आहोत ना. हे सगळं आहे ना, हे नाटकीय आहे आणि आम्हीही बघू गेलेले निवडून कसे येतात. संदीप देशपांडे असं देखील म्हणतायत की आजूबाजूच्या चमच्यांनी जास्त बोलू नये, जर युती संदर्भात उद्धव ठाकरेंनी थेट भाष्य करावं. राज ठाकरेंच्या ताटातले चमचे कोण? जर आमच्याकडे चमचे आहेत तर तुमच्याकडे चमचेच नाही, जेवता कसे? राज ठाकरे साहेबांच्या ताटातले चमचे कोण? मग तू बाकीचं बोल. एकीकडे हिंदीची सक्ती होती, आपण पाहिलं गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठी या ज्या शाळा आहेत त्या पालिकेच्या असतील किंवा प्रायव्हेट, त्या अनेक बंद होताना पाहायला मिळतात. पण सरकारकडून पूर्ण ठोस भूमिका घेतली जात नाही. मराठी शिकवण्यासाठी इथे शिक्षक नाहीत. UP-वरनं जर शिक्षक आणून इथे त्यांना सुजवणार असतील आणि मुद्दाम मराठी लादणार असतील, हे सगळे गोगलगाईचे पाय आहेत. हळूहळू पाय बाहेर येत आहेत. त्यामुळे आम्ही पण ह्या गोष्टीचा निषेध करतोय. हिंदी आम्ही शिकलो ना, पण 5वी नंतर तुम्हाला काय आत्ता पहिलीपासून हवं आहे? याचा अर्थ अदर भाषिक इथे वाढवायचे आणि पुढच्या भविष्यात हे सगळं आम्ही तुमच्यासाठी केलं आहे. करून अनेक वर्ष राज्य करण्याची स्वप्न आहे. मनसेकडनं देखील बॅनर लावण्यात आलेला आहे हिंदीच्या विरोधामध्ये. काय हे सरकार असं हे बॅनरमधून उल्लेख करणार? कोणीतरी एका नाटक सिनेमामधला कलाकार आहे, त्यांनी पण असं म्हटलं की या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? बाकी काय बोलावं बस. मला शेवटचा प्रश्न, भास्कर जाधवांचा जी 24 तासला एक पुढे पॉईंट कार्यक्रम झाला आहे त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे की शरद पवारांची साथ सोडली ही सर्वात मोठी चूक झाली. आता त्यांना काय वाटतं, कशासाठी वाटतं, ते सगळं त्यांनीच सांगावं आणि त्यांनीच बोलले. मी काय बोलावं त्याच्यात? माझा शिवसेनेत उपयोग करून घेतला जात नाही असं पण नाही. आता शिवसेनेच्या उपयोगाचा खरा पाया आहे, त्याच्यात तर तुम्हाला ठेवलं आहे. आणि तुम्हाला जे विरोधी पक्ष पाहिजे ते न देण्याचं काम भाजप आणि शिंदे गट करताय. हे आम्ही नाही केलं, आम्ही तुमचं नाव दिलंय. MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.